कोल्हापूरमध्ये महिलांनी शिंदेंच्या कटआउटला राख्या बांधल्याची माहिती समोर आली आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, त्यामुळे महिला वर्गात सर्वत्र आनंद पाहायला मिळतोय। मुख्यमंत्र्यांच्या फोटोला राखी बांधली आणि ही राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आलाय। ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कटआउटला या महिलांनी राखी बांधलेली आहे आणि राखी बांधून त्यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत। शेखर, आपण दृश्य पाहतोय, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तिकडे बांधा मग इकडे घ्या। शेखर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हे कटआउट्स आपण पाहतोय, कटआउट्सला ह्या महिला राखी बांधतायत। लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आलेत आणि त्यामुळे महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। शेखर, तुमचा आवाज पोहोचत नाहीये माझ्यापर्यंत। बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून। महिलांनी शिंदेंच्या कटआउटला राख्या बांधल्याची माहिती आणि ही दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने महिला इथे जमलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोला राखी बांधून त्यांनी रक्षाबंधन सण साजरा केलाय। आपण पाहतोय की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेला महिलांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर या महिला सुद्धा आनंदी दिसतात। ही दृश्य आपण सध्याची पाहतोय। कोल्हापूरमधून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शेखर, ही दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून। मुख्यमंत्री शिंदेंच्या कटआउट्सला या महिला राखी बांधताना पाहायला मिळतात। महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। बरोबर आहे, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आणि ही दृश्य सगळी पाहताय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला खरं तर या ठिकाणी राखी बांधताना पाहायला मिळतं। आपल्याला माहित आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती संपूर्ण राज्यभर त्या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पैसे देखील त्या रूपामध्ये जमा देखील झालेले आहेत आणि म्हणूनच सर्वच महिला ज्या आहेत त्या आनंदित आहेत। आणि आपण बघता एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कटआउटला राखी बांधतायत तर दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांच्या देखील हाताला या ठिकाणी राखी बांधतात, कारण त्यांच्याच कार्यालयामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला देखील या पूर्ण कार्यक्रमाला हजर देखील झाल्याचं पाहायला मिळते। काही महिला देखील आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। खऱ्या अर्थानं लाडकी बहीण योजना राबवल्यानंतर तुम्ही आता कटआउटला राखी बांधलेली आहे, काय सांगा? आम्हाला खूप आनंद होतोय आणि जास्त आनंद होतोय। सगळ्यांना त्याचा लाभ मिळतोयच, पण अशाही महिला आपल्या भारतामध्ये आहेत ज्यांना औषधाला सुद्धा पैसे नसतात किंवा घर खर्चाला सुद्धा पैसे नसतात, त्यांना त्याचा जास्त लाभ होणार आहे। त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय की आमच्याबरोबर त्यांचंही सहकार्य होणार आहे आणि आमच्या ह्या सगळ्या नेत्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा राहतील। नक्कीच कशा पद्धतीनं या ठिकाणी आनंद होतोय, कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीची योजना जी ती राबवलेली आहे, मुख्यमंत्र्यांना राखी बांधते। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही जी योजना चालवलेली आहे ती अतिशय खूप चांगली आहे। कारण आज जर घर चालवताना पाहिलं तर आपल्याला किती अडचणी येतात आणि घरामध्ये जे महिन्याचं जे बजेट असतं या बजेटमध्ये खूप अडचणी येतात आणि त्याचं भान ठेवून एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे ती अतिशय खूप सुंदर आहे आणि चांगली आहे। कारण स्त्रियांचे जे तारेवरची कसरत असते महिन्याची ती त्यांनी थोड्या प्रमाणात का असेना दूर केलेली आहे। आज जर 1500 रुपये म्हटलं तर 1500 रुपये सुद्धा खूप मोठे आहेत आणि आज त्यांनी आम्हाला रक्षाबंधनची भेट दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी काही क्षीरसागर सुद्धा आहेत, मोठ्या प्रमाणात महिला ज्या आहेत या ठिकाणी येतात। हे 1500 रुपये आमच्यासाठी खूप आहेत अशा पद्धतीचं त्यांच्याकडून भावना देखील व्यक्त केल्या जातात। हा आनंद यापूर्वी कधी पाहिला होता असा आनंद? नाही, महाराष्ट्रामध्ये असा मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहायला मिळतोय। खरं म्हणजे आज 1500 रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये महिन्याला या ठिकाणी जमा झालेले आहेत। आमच्या भगिनींच्या मध्ये फार मोठा आनंद आहे, पण सन्माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी बहिणींची आणखी ज्यादा काळजी घेत असं जाहीर केलेलं आहे की आपल्याला आशीर्वाद मिळावा, हे 1500चे 3000 महिन्याला होतील। त्यामुळे भगिनी निश्चितपणे सन्माननीय शिंदे साहेबांना आशीर्वाद देतील, आम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील याची मला खात्री आहे।
श्रद्धा, बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कटआउट आहे आणि त्यांच्या कटआउटला हातावाला खरं तर आपण ह्या सगळ्या राख्या पाहतोय. मोठ्या प्रमाणात इथल्या कोल्हापुरातील भगिनी ज्या आहेत त्या खरं तर आपल्या भावाला या ठिकाणी राखी बांधतायत अशा पद्धतीच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतात. त्यामुळे नक्कीच एक लाडकी बहीण योजनाला जाहीर केल्यानंतर आणि त्याची अंमलबजावणी केल्यानंतर कोल्हापुरातल्या महिलांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळते. श्रद्धा, या महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या लाडकी बहीण योजनेला. अपडेट घेत राहू शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी.